माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली जशा प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाही आहे. काल तुम्ही बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे. आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडूनही CM सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही. आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाही आहे, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका. आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या हप्त्यात सांगितलेलं आहे की एक JR गव्हर्नमेंटने काढलेला आहे. त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMCs, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं. त्याच्यामुळे डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही. कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची जी कमिटी आहे ते रिव्ह्यू आम्ही घेत असतो. तर माझी एकच विनंती आहे की आत्ताही अननेसेसरी जिथं तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटतं की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे. गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ॲडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे. आमचं डेली बेसिसवर आमच्या मीटिंग्स होत आहे. आम्ही व्हॉट्सॲपवरही आम्ही अलर्ट आहोत. आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत. त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही. पण रुमर जे पसरवतात आणि त्यामुळे पॅनिक निर्माण होते, त्यांच्यावर काही कारवाई? त्यांच्यावर आम्ही करू ना. आता पोलिसांना सांगून जे अननेसेसरी इसेन्शियल सर्व्हिसमध्ये अडथळा आणते त्याच्यावर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पेट्रोल पंप धारकांची क्रेडिट लिमिट कुठेतरी हे झाले, आगाऊ पैसे त्यांना भरावे लागत आहेत, त्यामुळे साठे अनेक पेट्रोल पंपावर साठे खरं तर कमी संपला, त्यामुळे बंद झाले, त्यामुळे किती जास्त निर्माण नाही. माझं एकच विनंती आहे, मी कालही हेच बोललो की जर एखादी एजन्सी, एखादी पेट्रोल पंप ओनर असं करत असेल तर आम्हाला द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. म्हणजे एखादा पेट्रोल पंप असून सुद्धा म्हणत की आमचा साठा संपलेला आहे तर मी त्याच्यावर कारवाई करू. पण असं होणार नाही. मी आता 2-3 सकाळपासून मी आज फिरलो तर 2-3 पेट्रोलवर गर्दी मला दिसलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की पेट्रोल सप्लाय पण आहे आणि आपल्याकडे साठासुद्धा आहे, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही.